नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण चमचमीत असे छोले आणि यासोबतच गुबगुबीत असे भटुरे इथे तयार केलेले आहे. तर हे दोन्ही पदार्थ चवीला इतके भारी झाले होते, तर तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने छोले भटुरे तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे भटुरे मैद्याचे नसून पौष्टिक असे छान गव्हाच्या पिठाचे इथे मी तयार केलेले आहे. पावसाळ्यामध्ये छोले आणि भटुरे खायचं म्हटलं की सगळ्यांचीच इच्छा खूप जास्त होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने छोले भटुरे एकदा नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. छोले आणि भटुरे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी आपण इथे भटुऱ्यांची तयारी करून घेऊयात. तर इथे 5 ते 6 लोकांना पुरेल इतकं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक रवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंफार यामध्ये तेलसुद्धा घालायचं आहे. आता तेलसुद्धा घातलं, यामध्ये अगदी थोडीशी साखरसुद्धा घालून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी छान असं आंबट दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. दही छान आंबट असल्यामुळे किंवा थोडं जास्त घातल्यामुळे भटुरे छान असे आंबट होतात. यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला अशा पद्धतीने हाताने चोळून एकजीव करायचे आहे. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता भटुरे म्हटल्यानंतर हा गव्हाच्या पिठाचा गोळा आपल्याला छान असा लवचिक असा तयार करायचा आहे. म्हणजेच यामध्ये अगदी थोडंफार पाणी आपल्याला जास्त वापरायचं आहे. तर इथे बघू शकता मी इथे छान असा गव्हाचा पिठाचा गोळा तयार केला. त्यानंतर आता अशा पद्धतीने यावर छान असं पाणी मारायचं आणि अगदी हलकंसं याला मळून घ्यायचं. आता मळून झाल्यानंतर बघू शकता हे गव्हाचं पीठ इथे अगदी असं गिलसर दिसत आहे, म्हणजेच यावर थोडंफार पाणीसुद्धा दिसत आहे. त्यानंतर आता यावर आपण एक प्लेट झाकून हे अगदी 2 तासांकरिता आपल्याला छान असं मुरायला ठेवायचं आहे. छोल्यांसाठी मी इथे रात्रभर छान असे छोलेसुद्धा भिजवून घेतलेले होते. त्यानंतर आता हे कुकरमध्ये आपल्याला टाकायचे आहे. यासोबतच मी ते 2 बटाट्यांची सालं पूर्ण काढून घेतली आणि हे 2 बटाटे बघा अशा पद्धतीने कट करून यामध्ये आपल्याला पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आता इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्या आणि कुकर देखील थंड होते, तोवर आता आपण इकडे छोल्यांसाठी आपण इथे फोडणीसुद्धा देत आहे. तर इथे सगळ्यात आधी गरम तेलामध्ये मी इथे मोहरी घातली. त्यानंतर यामध्ये भरपूर असं जिरंसुद्धा घातलं. हे सगळं छान असं फुलू दिलं. त्यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला कांदासुद्धा आपल्याला अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यासोबतच यामध्ये भरपूर असा कढीपत्तासुद्धा आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस अगदी थोडेफार परतून झाले. त्यानंतर आता यामध्ये अगदी बारीक कट केलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहे. यानंतर अगदी बारीक ठेचलेलं आलं लसूणचं पेस्टसुद्धा मी यामध्ये घालत आहे आणि हे सुद्धा यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा छान इथे परतून झालं. त्यानंतर यामध्ये मी इथे हळद घातलेली आहे. आता हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला धनिया पावडर घालायचं आहे. तर धनिया पावडर थोडं जास्त घातल्यामुळे रसा दाटसर व्हायला मदत होते. यासोबतच चवीनुसार आपल्याला इथे मिरची पावडरसुद्धा घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ. आता सगळे मसाले छान टाकलेले आहे, हे सुद्धा आपण छान परतून घेऊयात. तर इथे मसालेसुद्धा छान परतून झाले. आता इथे छोल्यांमध्ये मी इथे 2 छान पिकलेले मोठ्या आकाराचे टोमॅटोसुद्धा इथे बारीक कट केलेले आहे. आता हे सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला अगदी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर इथे 1 ते 2 मिनिटानंतर टोमॅटोसुद्धा छान असा परतून झाला. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी हलकासा आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे. तर मी इथे अगदी हलकासा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे पुन्हा आपण छान असं हलवून घेऊयात. तर इथे सगळे जिन्नस आपण छान आधी परतून घेतले. त्यानंतर आता कुकरमधून जे आपण छोले आणि बटाटे शिजवून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. आणि बटाटे सुद्धा इथे छान शिजलेले आहे आणि छोले सुद्धा अगदी मऊसूत असे शिजलेले आहे. तर इथे बघू शकता बटाटे आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे. आता इथे छोले आणि बटाटे छान इथे मिक्स केल्यानंतर यावर आता एक प्लेट ठेवून अगदी 2 मिनिटांकरिता हे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे किंवा इथे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 2 मिनिटांकरिता मी इथे प्लेट झाकून छान असं हे इथे फोडणीमध्ये याला छान असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा असं मिक्स करायचं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे छोल्यांची ग्रेव्ही आपल्याला दाटसरच ठेवायची आहे. आता पाणी घातल्यानंतर बघू शकता हे छान असं मिक्स करायचं आणि यावर प्लेट झाकून अगदी 1-2 मिनिटांकरिता हे छोले आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. तर इथे 1-2 मिनिट हे छोले मी छान शिजवून घेतले आणि बघू शकता अगदी असे चमचमीत असे छोले आपले बनून तयार झालेले आहे. तर याच पद्धतीचे छोले आपल्याला तयार करायचे आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी अशी दाटसर ठेवायची आहे. तर आता हे छोले आपण झाकून ठेवूयात आणि यासोबतच आपल्याला इथे भटुरेसुद्धा तयार करून घ्यायचे आहे.
आता इथे भटुऱ्यांसाठी जे आपण इथे पीठ मळून तयार ठेवलेलं होतं ते सुद्धा इथे छान मुरलेलं आहे। आता इथे सगळ्यात आधी यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलाच्या हाताने याला छान असं अगदी 2-3 मिनिटांकरिता याला असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता भटुऱ्यांसाठी मी इथे गव्हाचं पीठ अगदी असं मऊसूत असं तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यावर अगदी थोडंसं आपण तेल लावून घेऊयात आणि आता भटुरे लाटायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कोरपाटाला देखील अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आणि लाटण्याला देखील तेल लावलं। अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने भटुरा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आता इथे गव्हाच्या पिठाचा भटुरा असल्यामुळे इथे लाटण्याचं काही टेन्शन नाही, कसंही लाटा छान असा टुमटुमीत फुगून तयार होतो। तर इथे बघू शकता जितका तुम्ही याला लाटाल तेवढंच हे छान असं बनले जाते आणि बघू शकता मस्त असा भटुरा मी इथे लाटून तयार केला। त्यानंतर इथे अगदी गरमागरम तेलामध्ये आपल्याला हा भटुरा छान असा तळून घ्यायचा आहे। आता इथे भटुरा तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अगदी हलकासा खाली दाबायचा आहे, म्हणजेच भटुरा छान असा अगदी फुग्यासारखा फुगून तयार होतो। त्यानंतर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं तळून घेऊयात आणि अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत सगळे भटुरे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे भटुरा देखील तयार झालेला आहे। त्यानंतर आता इथे आपण हा भटुरा काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी इथे सगळे भटुरे छान असे तळून तयार करून घेणार आहे। तर इथे दुसरा सुद्धा भटुरा बघू शकता छान असा फुग्यासारखा फुगून तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला छोले भटुऱ्यांचा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी इथे छोले भटुरे तयार केलेले आहेत। तर तुम्हाला ही छोले भटुऱ्यांची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।